नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो परत एका व्हिडिओमध्ये। एसटी महामंडळ भरती 17,472 पदासाठी इतक्या दिवसापासून जी आपली आतुरता चाललेली आहे की कधी भरती होणार आहे, कधी नाही, कोणते ठेकेदार निवडले जाणार आहे, यावरती आता हळूहळू पडदा उठत चाललेला आहे। प्रत्येक विभागामध्ये जे जे ठेकेदार किंवा ज्या ज्या कंपन्या आलेल्या आहेत तर त्यांची प्राथमिक यादी आपल्या समोर आलेली आहे ना। आता यामधून जे कुठलेही कंपनी सिलेक्ट होतील त्यांची यादी आपल्या समोर येणारच आहे। ती यादी आल्यानंतर मी तुमच्या समोर ती परत एकदा सादर तर करणारच आहे। पण तत्पूर्वी आपण ईस्वम अकॅडमीच्या मार्फत तुम्ही म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संघटन सुरू केलेलं आहे आणि संघटितपणे आपण या भरती प्रक्रियेतून एकमेकांना सहाय्य करून स्वतःसाठी स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी आपले हे जे प्रयत्न आहेत तर ते कसे आहेत, काय आहेत याचा थोडासा मी तुम्हाला म्हणजे आपलं कामाची व्याप्ती किती आहे हे दाखवायसाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ घेतो आहे। आपण स्पेसिफिकली ज्या वेळेस सिलेक्शन दौरा केला होता आपल्या मराठवाड्याचा, तर प्रत्येक जिल्ह्याला भेटून मी तिथले जे काही विद्यार्थी असतील, होतकरू विद्यार्थी असतील, ज्यांना असं वाटतं की आपलंही काम झालं पाहिजे आणि आपल्यासोबत इतरांनाही मदत करायची आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे अशी धारणा असलेले प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले आणि मेहनती पोरं जे आहेत तर ते ॲज अ टीम म्हणून आपल्यासोबत जुळलेले आहेत। तर प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण एक एक दोन दोन विद्यार्थी जे आहेत ना तर ते निवडलेले आहेत आणि त्यांची टीमच आपण इथं आणलेली आहे। या भगवानराव आपले संभाजीनगरसाठी तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन द्या। तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी काम करणार आहात किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म जमा केलेले आहे तर हे सगळं सांगा, म्हणजे मग विद्यार्थ्यांना। येस, मी भगवान महिंदड, पैठण प्रॉपर संभाजीनगर जिल्ह्याचा एस टी महामंडळासाठी फॉर्म जमा मदत करत आहात। येस, नमस्कार मित्रांनो, मी परभणी जिल्ह्यासाठी कैलास ढाकणे तुमच्यासाठी काम करत आहे आणि सरांबरोबर आपल्याला चालायचं, आपलंही काम झालं पाहिजे आणि तुमचंही काम झालं पाहिजे, हाच उद्देश आहे। काय अडचण आली तर सरांना कॉल करा। मी काळे सकाराम रंगनाथ नांदेड जिल्ह्यासाठी काम करत आहे। सरचं मार्गदर्शन चालूच आहे सध्या, त्यासाठी सरला दौरा घ्यायसाठी आलेले आहे आम्ही। येस, या हिंगोलीवर। हॅलो, मी हिंगोली जिल्ह्याचा काम करतो। सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण बिन विद्यार्थीच आहेत, सरचं कोणते कार्य असलं चांगलंच म्हणावं, या कामाची आपण दखल घेऊ। 5 तारखेपर्यंत आपले सर म्हणतात आम्ही सरला भेट दिली, आपल्याला जाहिरात कळून जाईल। कोणतेही मॅसेज व काही चांगल्या प्रकारे पाठवावे अशी माझी विनंती आहे। येस, नमस्कार, मी आकाश घुले जालना जिल्ह्यासाठी मी काम करत इच्छितो। जे काही फॉर्म आहेत समजा ते फॉर्म तर जमा झालेले आहेत, जी पण धावपळ चालू आहे सरांची आपली, कोणी अशा वाईट अशा टीका टाकू नये ग्रुपवर आणि जे आहे राईट, चालू करावं। ऑलराईट। येस, आता बेसिकली यांचा मेसेज करायचं म्हणजे आपले जे व्हॉट्सअपला जे ग्रुप आहेत तर त्यावरती मुलं तुम्हाला परेशान करतात। तर ठीक आहे, जेन्युइनली सगळ्यांचे प्रश्न आहे, सगळे पोटाच्या मागे आहे, त्यामुळे थोडंसं परेशान होतं, बट सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं आपलं काम आहे। आता ते बळजबरी वेटीस धरून थोडी परेशान करतात आपल्याला, त्यांना माहिती नाही म्हणून विचारतात। प्रत्येकाला जो वेगळा प्रश्न येतो तो पहिल्यांदाच असतो, आपल्याला वाटतं की आपण ऑलरेडी त्यांचे प्रश्न घेतलेले म्हणून काय प्रश्न विचारतात। ठीक आहे, होतं थोडं कधी कधी, पण सहकार्य करा, म्हणजे सांगायचा उद्देश आहे। या परत या सगळे। आता आपण काम कसं करणार आहोत आणि तुमच्यावर जिम्मेदारी काय आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी माझ्यावर आणि तुमच्यावर विश्वास ठेवून हे केलेलं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की आता ज्या कंपन्या सिलेक्ट होणार आहेत, ठीक आहे, सिलेक्ट झालेल्या कंपनीसाठी आपले कागदपत्र जे आहेत तर ते तयार केलेले आहेत। स्पेसिफिकली विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जे काही कागदपत्र पाठवलेले आहेत त्यांची यादी बनवलेली आहे, सगळे कागदपत्र आहेत आणि पुढच्या हप्त्यामध्ये ज्याही कंपन्या सिलेक्ट होणार आहे त्या कंपन्यांच्या टेबलवरती सगळ्यात पहिले ईस्वम अकॅडमी मार्फत आपलं हे जे संघटन केलेलं आहे या सगळ्यांचे फॉर्म आपण त्यांच्या समोर देणार आहोत आणि ज्या कंपनीला जे माणसं पाहिजे असतात तुम्ही आम्हाला संधी द्या। सोबतच आपण जे काही प्रत्येक जिल्ह्याचे आमदार खासदार असतील, आजी माजी यांचं देखील शिफारस पत्र देणार आहोत की हे जे विद्यार्थ्यांची संघटन आहे, विद्यार्थ्यांचं केलेलं, तर यांना अगोदर प्राधान्य देण्यात यावे याच्यासाठी आपण शिफारस पत्र देखील तयार करत आहोत। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून आपण आता या भरतीमध्ये कोण कशा पद्धतीने ठेकेदाराचं काय कसं होईल
तर विद्यार्थ्यांना एका चांगल्या दृष्टीने मदत व्हावी याच्यासाठीच आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. राम राम.